नमस्कार, मी सारिका राऊत. आज मी मसाला भाताची रेसिपी सांगते. आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मका, वाटाणा, 2 उभे चिरलेले टमाटर, 2 कांदे चिरलेले, बिर्याणी मसाला, तिखट मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि धना पावडर. मी कुकरमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलं. ते चांगलं गरम करून घ्यायचं. त्याच्यात मी लसूण टाकला. लसूण चांगला परतून घ्यायचा. मग मी जिरं टाकलं. जिरं आधीच टाकायचं, लसूण नंतर टाकायचं. जिरं चांगलं आधी तडतडून घ्यायचं. माझा जरा थोडासा गोंधळ झाला. कढीपत्ता टाकायचा. उभा चिरलेला कांदा टाकायचा. तो चांगला परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परततो. कांदा परतत राहायचा, खाली लागता कामा नये. मग मी टोमॅटो टाकले. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. हळद, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर, तिखट मसाला, आणि बिर्याणी मसाला टाकायचा. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. मी मका आणि वाटाणा टाकला. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. थोडे मी शेंगदाणे टाकले. हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यात मी धुतलेले तांदूळ टाकते. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. मिश्रण सारखं परतत राहायचं, खाली लागून नाही द्यायचं.
चांगलं परतलं की चांगली टेस्ट येते. एक ते दीड चमचा घी टाकायचं. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. खाली लागून नाही द्यायचं, त्यामुळे सारखं परतत राहायचं. एक ते दीड तांबे मी पाणी ओतते. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे चांगलं. वरून मी कोथिंबीर टाकलं आहे. परत एकदा हलवून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या. गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त स्लो पण नाही जास्त फास्ट पण नाही करायचा, म्हणजे भात चांगला शिजतो. हा झाला मसाले भात तयार. थँक्यू.